नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत घोरावडी डोंगरावर असलेल्या शिव मंदिरात आणि हे अंदाजे 450 ते 500 मीटर उंच आहे आणि इथे होत असलेल्या सुंदर सूर्यास्ताचे आपण साक्षीदार होणार आहोत. चला, हा एक पायरी मार्ग असून जर आपल्याला ट्रेक करत जायचा असेल तर डोंगरावर आपण दुसऱ्या बाजूने जाऊ शकतो. तोही मार्ग जास्त अवघड नसल्यामुळे भरपूर लोक त्या दिशेनेही जातात. अशा प्रकारे या बाजूने डोंगराच्या वरून आपण मंदिराजवळ पोहोचतो. अंदाजे 300 पायऱ्या आपण पार करून आपल्याला थोडासा सपाट पृष्ठभाग इथे बघायला भेटतो आणि एक मोठा खडकही इथे बघायला भेटतो. याच बाजूने आपल्याला भेगडेवाडी रेल्वे स्टेशनचे काही दृश्य आणि सोमाटणे फाटा आणि तळेगावच्या आसपासचा प्रदेश आपल्याला बघता येतो. तर इथून पुढे जाण्यासाठी आपल्याला थोडासा कच्चा रस्ता आणि थोड्याशा कच्च्या पायऱ्याही इथे बघायला भेटतात आणि जास्त अवघड नसल्यामुळे सगळ्या वयाची माणसं इथे दर्शनासाठी येतात. तर पायऱ्या वाट चढत असतानाच आपल्याला पर्यायी काही पायवाटाही बघायला भेटतात. थोडंफार ॲडव्हेंचर आपण इथून अनुभवू शकतो. तसेच समोर गेल्यावर आपण मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो आणि इथे असलेला जो सूर्यास्त आहे तो अगदी मनाला मंत्रमुग्ध करणारा आहे. नक्कीच समोर आपण बघितलं तर खूप सुंदर दृश्य आपल्या समोर. तर समोर गेल्यावर ज्या गोष्टीसाठी आपण आलोय, ज्यांच्या दर्शनासाठी आपण आलोय, तर शिव मंदिर आपल्याला बघायला भेटतं. या गुहेच्या आतमध्ये आपल्याला शिवलिंग स्थापलेलं बघायला भेटतं आणि इथे दर्शन घेतल्यानंतर बाहेरच्या बाजूला हनुमान मंदिर बघायला भेटतं. मंदिराच्या बाजूलाच पाण्याच्या टाक्या आहेत आणि या पाण्याच्या टाक्याची रचना अशा पद्धतीने केली आहे की पावसाचं पाणी झिरपून इथे आपल्याला साचलेलं पाहायला भेटतं. तर या डोंगरावर आपल्याला 9 ते 10 लेण्या बघायला भेटतात आणि यांचं खोदकाम पहिल्या शतकात झाल्याची नोंद आपल्याला विकिपीडियावर पाहायला भेटते. तर उतरण्यासाठी 15 ते 20 मिनिटांची आवश्यकता आहे. चला तर मग भेटूया पुन्हा अनोळखी वाटा ओळखीच्या करायला. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.